वेलकम टू लर्न कन्नड़ चैनल। मेरा नाम जयंती है। आज मैं आपको क्लास 8 का ग्रामर में नामपद यानी कि नेमिंग वर्ड्स, जिस आप क्लास 8 का टेक्स्ट बुक निकालो उसमें ನಾಮಪದಗಳು है, उसको मैं एक्सप्लेन करती हूँ। ನಾಮಪದಗಳು यानी कि नेमिंग वर्ड्स नामपद, नाम प्रकृति, नाम विभक्ति प्रत्यय। टेक अ टेक्स्ट बुक, पहले आप टेक्स्ट बुक ले लो, उसके बाद नाउ आई जस्ट एक्सप्लेन। ಶಾಲೆಯು, ಶಾಲೆಯನ್ನು, ಶಾಲೆಯಿಂದ, ಶಾಲೆಗೆ, ಶಾಲೆಯ ದೆಸೆಯಿಂದ, ಶಾಲೆಯ, ಶಾಲೆಯಲ್ಲಿ, ಈ ಎಲ್ಲ ಪದಗಳು ನಾಮಪದಗಳು। ये सारा वर्ड्स क्या होता है? नेमिंग वर्ड्स होता है। ನಾಮಪದಗಳು यानी कि नेमिंग वर्ड्स। ಇವುಗಳಲ್ಲಿ ಶಾಲೆ ಎಂಬುದು ಮೂಲ ರೂಪ। इसमें स्कूल, ಶಾಲೆ यानी कि स्कूल यानी कि द मेन वर्ड। ओके, ನಾಮಪದದ ಮೂಲ ರೂಪವನ್ನು ನಾಮ ಪ್ರಕೃತಿ ಎನ್ನುತ್ತೇವೆ। ವಾಟ್ ಇಸ್ ದ ನಾಮ ಪ್ರಕೃತಿ? ನಾಮಪದದ ಮೂಲ ರೂಪದ ಮೇನ್ ಪಾರ್ಟ್, उसको हम लोग बोलते हैं ನಾಮ ಪ್ರಕೃತಿ। ನಾಮಪದದ ಮೂಲ ರೂಪದೊಂದಿಗೆ ಸೇರುವ, ನಾಮಪದದ ಮೂಲ ರೂಪದೊಂದಿಗೆ नेमिंग वर्ड के साथ में कुछ वर्ड्स को मिलाया जाता है, जैसा कि ऊ, अನ್ನು, ಇಂದ, ಗೆ, ದೆಸೆಯಿಂದ, ಅಲ್ಲಿ, ಇಲ್ಲಿ। ಇವು ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯಗಳು। ದೀಸ್ ಆರ್ ದ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯಗಳು। ये ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯ है। ಹೀಗೆ ನಾಮ ಪ್ರಕೃತಿಗಳಿಗೆ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯಗಳು ಸೇರಿದ ರೂಪವನ್ನು ನಾಮಪದ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ। ಹೀಗೆ इस तरीके से नाम प्रकृति के विभक्ति प्रत्ययಗಳು, व्हेन विभक्ति प्रत्यय ऐड होता है उसके बाद बोला जाता है, हम उसको बुलाया जाता है ನಾಮಪದ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತೇವೆ। ನಾವು ದ नाम प्रकृति। नेक्स्ट प्रत्यय नामपद, उसको कैसा डिवाइड करके लिखा जाता है? मने प्लस अನ್ನು, ಮನೆಯನ್ನು, ಮನೆ ಪ್ಲಸ್ ಅನ್ನು, ಮನೆಯನ್ನು। ರಾಮ ಪ್ಲಸ್ ಅನ್ನು, ರಾಮನನ್ನು। ನೆಕ್ಸ್ಟ್, ಒಂದು ವಸ್ತು, ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ, ಏಕ್ ಥಿಂಗ್ಸ್, ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ, ಏಕ್ ಮ್ಯಾನ್, ಒಂದು ಸ್ಥಳ, ಕೋಯಿ ಬಿ ಏಕ್ ಜಗ, ಸ್ಥಳದ ಹೆಸರಾಗಿರಬಹುದು ಅಥವಾ ಒಂದು ಗುಂಪನ್ನು ಸೂಚಿಸುವ ಪದವಾಗಿರಬಹುದು। यानी कि एक व्यक्ति का नाम हो सकता है, एक जगह का नाम हो सकता है, या एक व्यक्ति का गुण, लाइक गुण यानी कि गुण, स्वभाव, हैबिट्स, संख्ये, नंबर, स्थान, प्लेस, अಳತೆ यानी कि लेंथ, ತೂಕ, ವೇಟ್ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಸೂಚಿಸುವ ಪದಗಳಾಗಿರಬಹುದು। ये सब मिला के बोलने वाला ವರ್ಡ್ಸ್, ಇವುಗಳನ್ನು ನಾಮಪದಗಳೆಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ। ಹೇಗೇನ್ ನಾಮಪದಗಳಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ವಿಧಗಳು? ನಾಮಪದ ಮೇ ಕಿतना टाइप्स है? देयर आर 9 टाइप्स ಆಫ್ ನಾಮಪದಗಳು। ವಸ್ತುವಾಚಕ ಅಥವಾ नामवाचक। वस्तुवाचक यानी कि थिंग्स। गुणवाचक, स्वभाव के अनुसार हम क्या बोलते हैं? संख्यावाचक, नंबर्स। संख्येयवाचक यानी कि 8th, 9th, 2nd ऐसा बोलते हैं। भाववाचक, वो कितना सुंदर है, ये कितना खूबसूरत है, यानी ऐसा। परिमाणवाचक, द ग्राम्स में कितना बोलते हैं, केजीस में बोलते हैं। प्रकारवाचक, टाइप्स। दिग्वाचक यानी कि साइड्स, यानी पूर्व, उत्तर, दक्षिण, ಸರ್ವನಾಮಗಳು। ದೀಸ್ ಆರ್ ದ ನಾಮಪದಗಳ ವಿಧಗಳು, ದ ಟೈಪ್ಸ್ ಆಫ್ ನಾಮಪದಗಳು। ಓಕೆ, ನಾವು ದ ಮೇನ್ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯ। ಭೀಮನು ತನ್ನ ಬಲಗಾಲಿನಿಂದ ಚೆಂಡನ್ನು ಒದ್ದನು। ಈ ವಾಕ್ಯವು ಭೀಮ, ತಾನು, ಬಲಗಾಲು, ಚೆಂಡು ಹೀಗೆ ಕೇವಲ ನಾಮ ಪ್ರಕೃತಿಗಳನ್ನೇ ಹೇಳಿ ಒದ್ದನು ಎಂದರೆ ಅರ್ಥವಾಗುವುದಿಲ್ಲ। ಅಭಿ ಏಕ್
एक सेंटेंस बनाने के लिए हम लोग सिर्फ देखो अभी भीमा, तन्ना, भीमा, अपना, बलगाಲು राइट पैर से, ಚೆಂಡನ್ನು यानी कि बॉल को, ಒದ್ದನು यानी कि उसने किक किया. दीज आर द फुल सेंटेंस. उसी तरीके से हम लोग भीमा, तानु, बलगालू, चेंडू ऐसा लिखे तो वो पूरा सेंटेंस नहीं होता है. एक पूरा सेंटेंस बनाने के लिए कुछ वर्ड्स का ज़रूरत है. वो जब मिल जाएगा उसमें हम लोग उसके लिए हम बोलते हैं विभक्ति प्रत्यय. ಲೈಕ್ ಅಭಿ ಭೀಮನು ತನ್ನ ಬಲಗಾಲಿನಿಂದ ಚೆಂಡನ್ನು ಒದ್ದನು. ನಾವು ಭೀಮ, ತಾನು, ಬಲಗಾಲು, ಚೆಂಡು ಈ 4 ಪ್ರಕೃತಿಗಳಿಗೆ ಪರಸ್ಪರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಂಬಂಧವಿದೆ. ಆ ಸಂಬಂಧವನ್ನು ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯ ಉಂಟು ಮಾಡುತ್ತದೆ. ये सारा सेंटेंस बनने के लिए, वन सेंटेंस बनाने के लिए एक ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯ चाहिए. ಈ ರೀತಿ ನಾಮ ಪ್ರಕೃತಿಗಳಿಗೆ ಸೇರುವ ಪ್ರತ್ಯಯಗಳನ್ನು ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯಗಳು ಎನ್ನುತ್ತೇವೆ. ವಾಟ್ ಇಸ್ ದ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯ? ನಾಮ ಪ್ರಕೃತಿಗೆ ಸೇರಿದ ಪ್ರತ್ಯಯಗಳನ್ನು ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯ ಎನ್ನುತ್ತಾರೆ. नेक्स्ट अगेन विभक्तिಯ ಹೆಸರು ध्यान से सुनो. प्रथम विभक्ति उसका नाम प्रकृति आता है लाइक मर. विभक्ति प्रत्यय प्रथम विभक्ति में विभक्ति प्रत्यय इज उ. उ लाइक नाम पद पूरा सेंटेंस कैसा होता है? मरवु. दिस इज द प्रथम विभक्ति. नेक्स्ट द्वितीय विभक्ति मर प्लस अन्नु. जहाँ अन्नु आता है या वो पूरा सेंटेंस बनाते हुए अभी मरा प्लस अन्नु मरवन्नु. दैट इज द तृतीय विभक्ति. सॉरी द्वितीय विभक्ति सेकेंड वन. तृतीय विभक्ति लाइक आ आई ई. ई इंदा 2 बार आता है. ये इंदा यानी मरा प्लस इंदा मर दिंदा. दीज आर द तृतीय विभक्ति. ಚತುರ್ಥಿ ವಿಭಕ್ತಿ ಮರ ಯಾನೆ ಮರ ಅವನಿಗೆ, ಇವನಿಗೆ, ಅದಕ್ಕೆ, ಇದಕ್ಕೆ, ಹೀಗೆ यानी खेगे ईगे यानी मरक्के. ये सब शब्द का चतुर्थी विभक्ति बनता है. पंचम विभक्ति अगेन मैंने बोला था ना ई आ ई इज द डिफरेंट. य ई इज द डिफरेंट. यहाँ पे पंचम विभक्ति ದೆಸೆಯಿಂದ, ಅವನ ದೆಸೆಯಿಂದ, ಇವನ ದೆಸೆಯಿಂದ. ಇಟ್ಸ್ ಲೈಕ್ ಅ ಹಿಂದ. ओके. षष्ठी विभक्ति मरा प्लस आ मरदा. दैट इज द आ वर्ड कहाँ पे भी आता है. दैट इज द षष्ठी विभक्ति. सप्तम विभक्ति मरा प्लस अल्ली मरदल्ली. अल्ली कहाँ पे भी आएगा वो होगा सप्तमी विभक्ति. नेक्स्ट जस्ट आस्क सिंपल क्वेश्चन. ऊ ಅನ್ನೋದು ಯಾವ ವಿಭಕ್ತಿ? ऊ ಅನ್ನೋದು ಪ್ರಥಮ ವಿಭಕ್ತಿ. ಅನ್ನು ಅನ್ನೋದು ಯಾವ ವಿಭಕ್ತಿ? ಅನ್ನು ಅನ್ನೋದು ದ್ವಿತೀಯ ವಿಭಕ್ತಿ. ಇಂದ ಅನ್ನೋದು ಯಾವ ವಿಭಕ್ತಿ? ಇಂದ ಅನ್ನೋದು ತೃತೀಯ ವಿಭಕ್ತಿ. ಕೆ ಗೆ ಇಗೆ ಎನ್ನುವುದು ಯಾವ ವಿಭಕ್ತಿ? ಚತುರ್ಥಿ ವಿಭಕ್ತಿ. ದೆಸೆಯಿಂದ ಅನ್ನುವುದು ಯಾವ ವಿಭಕ್ತಿ? ಪಂಚಮಿ ವಿಭಕ್ತಿ. ಆ ಎನ್ನುವುದು ಯಾವ ವಿಭಕ್ತಿ? ಷಷ್ಠಿ विभक्ति. अल्ली एन्नुವುದು सप्तमी विभक्ति. जिन्होंने भी अभी तक मेरा चैनल सब्सक्राइब नहीं किया है प्लीज़ सब्सक्राइब माय चैनल. आपको यदि कुछ समझ में नहीं आया प्लीज़ आप मुझे मैसेज कीजिएगा, मैं आपका हेल्प करूँगी. थैंक यू.